राम साईराम. आपल्या भावाला सपोर्ट करा. जय साईनाथ. जय साईनाथ. तर नमस्कार मित्रांनो, आपण भेटलेले पुन्हा एकदा. तर आजचा विषय म्हणजे आता 19 तारीख, तर आज रंगपंचमी. आपल्या शिर्डीत एकदम धूमधाम पद्धतीने रंगपंचमी होती, याचं तुम्हाला माहितीच आहे. पण मग ह्या रंगपंचमीचा विशेष म्हणजे जी होळी असते, होळीनंतर 5 दिवसांनी आपल्या इथं ती रंगपंचमी साजरी केली जाते. आणि रंगपंचमी विशेष म्हणजे आपल्या इथं वेगवेगळ्या ठिकाणी सगळे ग्रुप असे वेगवेगळ्या ठिकाणी एन्जॉय करत असतात. मिनी शावर वगैरे लावून, सेटअप करून, DJ वगैरे लावून, प्लाझ्मा वगैरे. आणि खास आकर्षक म्हणजे आपल्या इथं शिर्डी शहरात 4 वाजता बाबाचा तो रथ निघतो आणि तिच्यात सगळे तरुण आणि सगळे जे लोक आहे म्हणजे शिर्डीतले गावकरी लोक सगळे असतात, सगळे ग्रुप असतात, एकत्र येऊन रंगपंचमी साजरी करतात. तर आपण जाऊया, ती रंगपंचमी साजरी करूया, आपण एन्जॉय करू फुल. तुम्ही पण व्हिडिओत कंटिन्यू बनवून राहा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आपण भेटूया आता रंगपंचमी महोत्सवामध्ये. नाही म्हणायचं, फक्ताच्या जीवावर उडायचं, कळलं का? फक्ताच्या जीवावर. मित्रांनो, हे बघा चावडी, आणि चावडीच्या शेजारी आपण पहिले पाहिलं स्वराज्य सेनेचं, त्यानंतर आता चावडीच्या शेजारी क्रांती युवक मंडळ. हे बघा, क्रांती युवक मंडळ मित्रांनो.
मित्रांनो रंगपंचमी निमित्त हा रथ निघतो ते बघू शकता. Que ganar. मित्रांनो आता बाबाचा रथ सुरू झालेला आहे. आपण भेटूया बाबाच्या रथाला, साईबाबांच्या रथाला. आता रथ सुरू झालेला आहे. आपण इकडून पुढच्या साईडने चाललेलो आहे. तुम्ही क्लिप बघितला असेल काही, तर ते मंदिरातून निघताना क्लिप होत्या. आता आपण जाऊया पुढच्या साईडने, पुढं भेटूया आपण पुढं.
जयेश बांदल इथे भेटलेलं आहे. हे सचिन भाऊचे आपले खास मित्र आपण बघू शकता. जय साईराम साईराम आपल्या भावाला सपोर्ट करा. जय साईनाथ. जय साईनाथ. आपण जयेश भाऊ आपल्याला भेटले हे बघू शकता. जयेश भाऊ आपले सचिन भाऊचे खास मित्र. हे बघा जय भाऊ. आपण आता मंदिराजवळ आलेलो आहे. हे बघा साईब समाधी मंदिर. आपण आता मंदिरात जाऊ. जयेश बांदल तो पण आपल्या सोबतच आहे. आपण जाऊ सगळे पुढे फिरू अजून मंदिरात. दर्शन वगैरे तर झालं आपलं. साईराम. आता आपलं सचिन भाऊ त्याचा खास मित्र जयेश भाऊ बघू शकता मागं. त्याचा पण ब्लॉग चालू आहे. आपला पण चालू आहे. माग बघू शकता. हे बघा बघू शकता. त्याचा पण ब्लॉग चालू आहे. आपण भेटूया पुढं. आता आपला ब्लॉग इथेच एंड करू आपण. दर्शन वगैरे सगळं झालं आपलं. हा ब्लॉग इथेच करू एंड. आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी आपण काहीतरी वेगळं करू. आता रामनवमी येते जवळ. आपण पाण्याला पण जाणार तर पण ब्लॉग आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला आता आपण जाऊया पुढं.